कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीताई, हे काय चाललंय शिवा? प्रपोज? हं? मला माहितीये हे कुठल्याच सुनेने तिच्या सासूसाठी केलं नसेल। मग कशासाठी चाललाय हा वेडेपणा? वेडी माणसंच टोकाचं प्रेम करतात, जे माझं तुमच्यावर आहे। तुमचा माझ्यावर राग आहे आणि तुमचा हक्क येतो, कारण तुम्ही माझ्या सासू आहात। असंच असतं सासू सुनेचं नातं। तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना। सीताई, म्हणून ना मला तुमचा राग पण आवडायला लागलाय। तुम्ही मला रागवा, ओरडा, वेळ आली ना तर थप्पड पण मारा, पण आपलं हे सासू सुनेचं नातं आहे ना, ते पलीकडे जाऊन आई मुलीचं होऊ द्या, इतकंच वाटतं। हे बघा सीताई, हे प्लीज तुम्ही घ्या, मनापासून देते, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे। आय लव्ह यू। अरे लक्ष्मण, आई मी यात नाहीये। आणि काय आहे हे सगळं? शी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये। आणि आय एम शुअर तुला सुद्धा आवडलं नसेल। शिवा, काय चाललंय हे सगळं? तुमचं मन जिंकण्याचं ट्राय करते। मला आपलं नातं ना खूप घट्ट झालेलं पाहिजे, खरंच। इम्पॉसिबल आहे ते। आईच्या नखाची तरी सर येणार आहे का तुला? आणि तसंही वस्तीतल्या मुलीशी प्रेमाचं नातं जोडण्यात आईला काही एक इंटरेस्ट नाहीये, कळलं? कीर्ती, ऐक ना, हा विषय त्या दोघींमधला आहे, हो ना? तू त्यामध्ये बोलू नकोस। पण शिवा, आवडली आहे तुझी स्टाईल आम्हाला। आपली स्टाईलच अशी आहे। हो खरंच, कोणाचंही मन जिंकून घेईल अशी। पण मला हे अजिबात आवडलेलं नाही। या सगळ्यांनी मी इम्प्रेस होईन असं वाटलं तुला? माझ्यासोबत असं परत करायचं नाही हा। पण सगळं व्यवस्थित होण्यासाठी कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना। कशी होणार आहे सुरुवात? तू आईला आवडत नाहीस हे खरंय, आणि आईला काय आवडतं
हे तरी सांगू शकली आहेस का तू एकदा तरी? पण असं एकदा कसं सांगणार ना, कारण एक गोष्ट नाहीये ना सांगायला, बऱ्याच गोष्टी आहेत. माझं लग्न झालं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, पण रागात का होईना ह्यांनी मला एक चान्स दिला. चुकलं तिथे दाखवून दिलं सगळं. हे आपलं माणूसच करू शकतो ना. आणि आणि आशूवर तर त्यांनी एवढे चांगले संस्कार केलेत की म्हणजे आशू ना एकदम कार्बन कॉपी आहे तुमचा. म्हणून तर आमचं जमत नसताना तो कधीच वाईट नाही वागला माझ्याशी, कधीच नाही. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केलास मन जिंकण्याचा, पण काही उपयोग नाहीये. फेल झालाय तो. आणि आई अशा तशा गोष्टीने विरघळणार नाहीये. कीर्ती, वाच ना आता. किती बोलतेस? सीताई ऐका ना, तुम्हाला मी वस्तीतली म्हणून मी आवडत नाही का? नाही, तसं काही नाहीये. मग का म्हणजे मी 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 जशी राहते तशी आवडत नाही का? पण मी तर आता साडी पण नेसते. माझे लहान केस आहेत म्हणून नाही आवडत का मी? बरंच काही आहे शिवा. त्या घरच्या चालीरीती, परंपरा, संस्कार तुला माहित नाहीयेत. त्यामुळे ना तू ही सगळी नाटकं बंद कर आता. त्या घरच्या चालीरीती, परंपरा, संस्कार तुला माहित नाहीयेत. त्यामुळे ना तू ही सगळी नाटकं बंद कर आता. नाटकं नाही करत आहे. हे बघा, तुम्हाला मी जे काही करते ते विचित्र वाटत असलं तरी मी खूप मनापासून करते. मला कोणाला दुखवायचं नाहीये. मला तुमच्या मनात माझी जागा निर्माण करायची, खरंच सांगते. मला माहिती की तुम्ही जी सून इमॅजिन केली होती तशी मी नाहीये. तुम्ही खूप ऍडजस्ट करताय, पण मी पण माझं आयुष्य असं इमॅजिन केलं नव्हतं ना. मी पण ऍडजस्ट करतेच आहे ना. हे बघा, मला माहिती आहे मी तुमच्या अपेक्षा सगळ्या पूर्ण करून दाखवेन, खरंच. तुम्ही मला आज सांगत नाही आहात, पण एक दिवस नक्की सांगाल, मला खात्री आहे. सीता, ती खरंच मनापासून बोलते. उर्मिला, चल आपण जेवणाची तयारी करूया. हो. चल. शिवा, तू खरंच एक ना एक दिवस सीताचं मन जिंकशील बघ. भाऊ, मलाही खात्री आहे एक दिवस ती नक्कीच मन जिंकेल आईचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.